नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी, दिव्यांग अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी, श्रावणबाल योजनेच्या लाभार्थ्यांसाठी, विधवा महिलांसाठी, वृद्धापकाल योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून दिव्यांगांच्या अनुदानामध्ये वाढ केली, परंतु संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभांमध्ये कोणत्याही प्रकारची वाढ केली नाही किंवा सरकार कोणत्याही प्रकारचं स्पष्टपणे वक्तव्य सुद्धा करताना दिसत नाहीत. अनेक सामाजिक संघटना असतील, संस्था असतील, यांच्या माध्यमातून निराधार बांधवांना सुद्धा अनुदान वाढ करावी अशी मागणी केली जाते, परंतु राज्य सरकार मात्र त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करते. पण एक लक्षात ठेवा, राज्य सरकारच्या माध्यमातून हे 2,500 रुपये जरी झाले असले तरी सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून या सर्व घटकांना, सर्व लाभार्थ्यांना या ठिकाणी फसवलेलं आहे. आपले बच्चूभाऊ कडू यांनी हे आंदोलन 6,000 रुपयासाठी समोर ठेवलं होतं, परंतु राज्य सरकारने मात्र ज्यावेळेस 2,500 रुपये घोषणा केली त्यावेळेस माझा लाभार्थी सुद्धा खुश झाला आणि त्या ठिकाणी आनंदाने ते 2,500 रुपये ॲक्सेप्ट केले आणि शांत बसलाय. अरे मित्रांनो, आपण खऱ्या अर्थाने 6,000 रुपयासाठी भांडत होतो, परंतु आपल्याला या ठिकाणी फक्त 2,500 रुपये देऊन राज्य सरकारने खुश केलेला आहे. हा अतिशय महत्त्वाचा आणि चुकीचा निर्णय राज्य सरकारने घेतला. आजही बच्चूभाऊ कडू त्यासाठी आंदोलन करत आहेत आणि तग धरून आहेत की बाबा लाभार्थ्यांचे 6,000 रुपये झाले पाहिजे. परंतु जेव्हा होत नव्हते त्याच्या अगोदर लाभार्थी मात्र प्रत्येक वेळेस ॲक्टिव्हली रिस्पॉन्स करत होता, स्टेटसला लावत होता, कमेंट्समध्ये बोलत होता की बाबा 6,000 झालेच पाहिजे, आमचे एवढे हाल होत आहेत किंवा आमचं नुकसान होत आहे किंवा आम्हाला महागाईला सामोरं जावं लागत आहे. अशा वेळेस दिव्यांग बांधव भडकला होता आणि पूर्ण वातावरण वेगळ्या पद्धतीने घडवून आणण्यासाठी लाभार्थी अग्रेसर भूमिका घेत होती. परंतु ज्यावेळेस 2,500 रुपये जेव्हा राज्य सरकारने घोषित केलं त्यावेळेस मात्र हा दिव्यांग बांधव या ठिकाणी शांत झालाय. बरोबर का नाही? तुम्हाला काय वाटतंय नक्की सांगा. मी जे सांगतोय ते बरोबर आहे का बघा. पण माझं एक मत आहे की आपण 6,000 रुपयासाठी लढा सुरू केलाय, ते झालं पाहिजे, यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले पाहिजे. सरकारने या ठिकाणी आपल्याला फसवलं असं मला वैयक्तिक वाटतंय. तुम्हाला काय वाटतं हे सुद्धा प्रत्येकाने कमेंट्स करायची आहेत. आणि त्यानंतर एक लक्षात ठेवा, तुमचे हे जे 2,500 रुपये वाढलेले आहेत ते आता 6,000 रुपये होण्यासाठी तुम्हाला 5-6 वर्ष वाट बघावी लागणार आहे. कदाचित मिळेल किंवा नाही मिळणार हेही शक्यता खूप कमी आहे. कारण 2,500 रुपये केलंय, बस आता आम्ही तुमचे अनुदान वाढवलंय, आता 5 वर्ष काही मागायचं नाही असं स्पष्टपणे राज्य सरकारच्या माध्यमातून भूमिका स्पष्ट होतील. अरे 2,500 रुपये तुम्ही वाढवलेत, पण खूप मोठा चुकीचा निर्णय घेतलेला आहे. मी ज्यावेळेस या योजनेचा अभ्यास करतोय, ही योजना समजून घेतोय, दिव्यांग बांधवांशी जेव्हा बोलतोय त्यावेळेस मला खऱ्या अर्थाने कळतंय की या ठिकाणी दिव्यांग बांधवांचं सुद्धा नुकसान झालंय. आणि संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या ज्या 4 योजना आहेत, श्रावणबाल असेल, वृद्धपकाल योजना असेल, त्याचबरोबर विधवा पेन्शन योजना असेल आणि ज्या आजारी लोकांची संजय गांधी निराधार, यांचं सुद्धा या ठिकाणी नुकसान झालंय. तुम्ही जो शासन निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घोषित केला, जाहीर केला अनुदान वाढी संदर्भात दिव्यांगांच्या बाबतीमध्ये, त्यामध्ये एक अतिशय महत्त्वाची ओळ स्पष्टपणे सांगितलंय. सामाजिक न्याय व विशेष विभागाच्या माध्यमातून जे काही अनुदान या ठिकाणी जाहीर केलं जातं त्या अनुदानातून, त्या अर्थसहाय्यातूनच दिव्यांग अनुदान योजनेचे जे वाढीव अनुदान आहे हे वाटप केले जाणार आहे. हे जे वाक्य आहे, हे वाक्य जर आपण बारीक अभ्यास जर केला तर त्या बारीक वाक्यांमध्ये खूप काही गोष्टी दडलेल्या आहेत. तुम्ही सांगाल सर कसं काय दडलेलं आहे? एक लक्षात ठेवा, दिव्यांग बांधवांसाठी जे अनुदानाची घोषणा केली, वाढीव अनुदानाची घोषणा, ती सेपरेट नाही केली. सामाजिक न्याय विशेष विभागाची जी रक्कम असते, जी रक्कम ही संजय गांधीला वाटली जाते, दिव्यांगांना वाटली जाते, वृद्धपकाल योजनेला वापरताना वापरली जाते, आजारी व्यक्तींना वापरली जाते, श्रावणबालला वापरले जाते, दिव्यांग बांधवांना वापरले जाते, त्याच रकमेतून हे अनुदान वाढ केली जाणार आहे. म्हणजेच या ठिकाणी जी रक्कम आहे ती रक्कम अशी फिरवा केली जाणार आहे. त्यामुळे दिव्यांगांचेही अनुदान पुढे भविष्यात वाढणं खूप अवघड आहे. आणि विशेष म्हणजे संजय गांधी निराधार, विधवा महिला, श्रावणबाल, वृद्धपकाल योजनांचे लाभार्थी यांचे सुद्धा अनुदान वाढणं खूप अवघड आहे. लक्षात ठेवा, कारण ऑलरेडी हे पैसे सगळे दिव्यांगांच्या यासाठी वापरले. माझं एक वैयक्तिक मत आहे, दिव्यांगांसाठी तुम्ही सेपरेट अनुदानाची व्यवस्था करायला पाहिजे. दिव्यांग मंत्रालय आहे तुमच्याकडे, तुम्ही तिथून तो रक्कम अदा केली पाहिजे की नाही तुम्ही डायरेक्ट संजय गांधी निराधार अनुदान योजने किंवा सामाजिक न्याय विशेष विभागाची जी एकत्रित रक्कम मंजूर केली जाते त्यातूनच तुम्ही हे दिव्यांगांचे अनुदान वाढले, वेगळं काहीच केलेलं नाही. लक्षात ठेवा, कोणत्याही प्रकारची वेगळी तरतूद केलेली नाहीये. हे थोडंसं डोक्यात लक्षात ठेवा बांधवांनो. त्यामुळे संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या ज्या इतर जे घटक आहेत, इतर जे लाभार्थी आहेत, जे विधवा असतील, जे काय असतील ते, त्यांचे सुद्धा अनुदान वाढणार नाही. कारण ऑलरेडी जी रक्कम इकडे दिव्यांगांना फिरवले,
दिव्यांगांसाठी वेगळी काही तरतूद नाही केलेली, ती करायला पाहिजे. माझं तर वैयक्तिक मत आहे की दिव्यांग अनुदान योजना वेगळी ठेवायला पाहिजे आणि संजय गांधी निराधार अनुदान योजना वेगळी ठेवायला पाहिजे. एक लक्षात ठेवा, राज्य सरकारच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांचे, निराधार महिलांचे, विधवा पेन्शन योजनेचे लाभार्थ्यांचे आम्ही अनुदान 2100 रुपये करणार असं घोषित केलंय. पण मित्रांनो, हे अनुदान घोषित करत असताना अनुदानाची तरतूद अतिशय महत्त्वाची असते. दिव्यांगांचे अनुदान वाढ केले, पण दिव्यांगांच्या अनुदानाची जी घोषणा आहे किंवा अनुदानाची जी तरतूद आहे ती तरतूद कुठे केलेली नाही. सामाजिक न्याय विशेष विभागाच्या माध्यमातून जी काही रक्कम मंजूर होते त्यातूनच हे पैसे या ठिकाणी वापरले जाणार आहेत. त्यामुळे नाही संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे अनुदान चांगल्या प्रकारे वाढणार, नाही दिव्यांगांचे 6000 रुपये होणार, लक्षात ठेवा. म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सबस्क्रायबर सदस्यांपैकी किंवा व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जेवढेही लोक जॉईन आहेत त्यांच्यापैकी जर एखादा DTP वाला असेल, एखादा फोटो बॅनर वगैरे बनवणारा माणूस असेल तर त्यांनी मला कृपा करा संपर्क साधा. आपल्याला हा जो विषय आहे हा विषय सरकारपर्यंत मांडायचा आहे, लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवायचं आहे. आपण आपले हे स्टेटस अपडेट करायचे आहेत. कारण जर सरकारला आता आपण जाणीव करून जर दिली नाही तर मात्र पुढे काहीच होणार नाही. कारण आत्ता ज्या निवडणुका येतात त्या निवडणुकीमध्ये किंवा येणाऱ्या जे हिवाळी अधिवेशन आहे त्या ठिकाणी जर आपण सरकारला ही जाणीव करून जर दिली नाही, ही माहिती जर करून दिली नाही किंवा लाभार्थ्यांना हे गोष्टी जर पटवून जर दिल्या नाही तर 2500 रुपये 2500च्या ठिकाणी राहतील आणि संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे 1500 रुपये ते 1500 रुपयाच्या ठिकाणी राहतील. माझं वैयक्तिक मत आहे प्रत्येकाला वेगवेगळ्या अनुदानाची घोषणा केली पाहिजे. दिव्यांग मंत्रालयातून यांच्यासाठी वेगळी घोषणा केली पाहिजे, म्हणजे जे 2500 रुपये आहेत ते 3500-6000 रुपये होऊ शकतील, जे 1500 रुपये आहेत त्याचे 2100 रुपये किंवा 2500 रुपये होऊ शकतील. यासाठी राज्य सरकारने वेगळं काही कार्यसूची तयार केली पाहिजे, कार्यपद्धती निर्माण केली पाहिजे की नाही या ठिकाणी तोच पैसा इकडे तिकडे फिरवलेला आहे. तुम्हाला काय वाटतंय प्रत्येकाने कमेंट्स करायचे. हे 6000 रुपये वाढणं कितपत महत्त्वाचं आहे, वाढले पाहिजे. संजय गांधी निराधार अनुदान योजना ज्याचे 4 घटक आहेत, 4 लाभार्थी आहेत ते वेगळे ठेवा. दिव्यांग अनुदान योजनेचे लाभार्थी त्यांच्या वेगळ्या ठेवा. अनुदानाची तरतूद वेगवेगळ्या पद्धतीने करा, म्हणजे प्रत्येकाचं अनुदान वाढणार आहे. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, दाखला तहसील कार्यालयामध्ये जमा करा असं राज्य सरकार सांगतंय, बरोबर आहे, कागदपत्र जमा करा. पण दाखले काढण्याची जी रक्कम आहे ती 33 वरून 70 केले. हा थोडासा बुद्धीचा विचार करायला पाहिजे का नाही. आधार कार्ड जर काढायचं असेल तर आधार कार्डची पूर्वीची रक्कम 50 रुपये होती, 100 रुपये होती, ती 120 रुपये केले. मग या ठिकाणी जे कागदपत्र ज्या योजनेला लागतात त्यांचे रक्कम वाढले, त्यांचं चलनाची फी वाढले. मग बाबांनो, आमचे अनुदान का वाढत नाही, वाढायला पाहिजे का नाही. यासाठी जागरूक होणं खूप गरजेचं. लक्षात ठेवा, आपल्याला तुमचा नेहमी एकच प्रश्न असतो, सर अनुदान आमच्या खात्यात कधी मिळणार, तारीख सांगा. अरे ते पैसे येतीलच आत्ता, ते आपल्या हक्काचे पैसे आहेत, काही काळजी करू नका. पण ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या सरकारसमोर मांडल्या पाहिजे. आपला जो लाभार्थी हा जागरूक झाला पाहिजे, यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. मित्रांनो, या व्हिडिओच्या संदर्भात तुम्हाला काय वाटतंय प्रत्येकाने कमेंट्स करा. मी सांगितलेली जी माहिती आहे ही तुम्हाला पटत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.